या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजी शहरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुमारे 430 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण पार पडले. यावेळी शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेसह महानगरपालिकेच्या प्रलंबित जीएसटी परतावा प्रश्नावर लवकरच ठोस कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. या कार्यक्रमात पंचगंगा प्रदूषण उपाययोजनेअंतर्गत औद्योगिक सांडपाणी प्रक्रियेसाठी मनपा व MIDC क्षेत्रासाठी 361.31 कोटी, ग्रामीण भागासाठी 5.75 कोटी तसेच शहरातील विविध विकास कामांसाठी 62.77 कोटी रुपयांच्या कामांचे उद्घाटन रिमोटद्वारे करण्यात आले. एकूण 10 महानगरपालिका क्षेत्रातील व 5 ग्रामीण भागातील विकास कामांचा यामध्ये समावेश आहे. जीएसटी परताव्याबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की पुढील 5 वर्षांसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून लवकरच इचलकरंजीकरांना जीएसटीचा परतावा मिळेल. उद्योगनगरी असलेल्या शहराच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यानंतर इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने कॉम्रेड KL मलाबादे चौक येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती श्री शंभूतीर्थ पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. हा पुतळा लोकसहभागातून उभारण्यात आला असून तो प्रेरणादायी असल्याचं त्यांनी सांगितलं. या सोहळ्यास पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. राहुल आवाडे, आमदार अशोक माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मनपा आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.